दरम्यान या सगळ्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात आपण पाहूया। काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे, अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही। पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल। आत्ता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर राज्यातील धोकादायक पुलांचं ऑडिट करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषित केलं। नाही, आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी अंती सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील, कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाहीये। त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली। पूल वापरू नका असं पुलावर बोर्ड लावला होता। पोलिसांनी पर्यटकांना थांबवायला हवं होतं असं महाजन म्हणाले। पोलीस का नव्हते याची माहिती घेणार असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं। पर्यटकांनी देखील अशा ठिकाणी जाताना काळजी घ्यायला हवी असं आवाहन देखील त्यांनी केलं। मला वाटतं ही चूक आहे। हा पायी चालण्यासाठी पदचाऱ्यांसाठी हा पूल होता, परंतु या ठिकाणी पर्यटक आले आणि त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली, म्हणजे ज्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर ती गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे हा पूल कोसळला। या पुलावर मी माहिती घेतली, पाटी सुद्धा लावलेली आहे, परंतु पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली। आपण वेळोवेळी सूचना देतोय, म्हणजे अगदी लोणाळा खंडापासून असेल, कसारा घाटात असेल किंवा कुठेही असेल, ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत, नदीचा प्रवाह मोठा आहे, त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो, दरवर्षी आपण सांगतो, पण पर्यटक सुट्टीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले। बोर्ड असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही, ऐकलं नाही कदाचित, आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे। उचलला जाईल पूल थोड्याच वेळात, मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे, मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। आपण ते त्या ठिकाणी उचलू, मला वाटतं त्या खाली अजून मला माहिती कळाली एका दोन बॉडी त्या ठिकाणी असतील, लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे। निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो। आता आपण बघताय तो युद्धपातळीवर सगळे प्रयत्न चाललेले आहेत, वेल्डिंग मशीन आणलेले आहेत, त्या कटर आणलेले आहेत।